नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 8वी विषय इतिहास व भूगोलची प्रश्नपत्रिका. चालू वर्षाची प्रश्नपत्रिका असणार आहे, तुम्ही वाचू शकता. गुण आहेत 20 आणि वेळ दिलेला आहे 1 तास. तर पूर्णपणे हा पेपर बघणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे प्रश्नपत्रिका पैशांवरती मिळतात आणि आम्ही तुम्हाला यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतो. जर PDF पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे भरायला लागतील, पण त्याचं नाव आहे, ॲपचं नाव मास्टर वैभव हिरे. ॲप प्ले स्टोरवरनं डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका पेपर्स तुम्हाला बघायला मिळतील PDF स्वरूपात. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल सर्व. तर बघू शकता, इतिहासचा सर्वप्रथम पार्ट आहे यामध्ये, ज्यामध्ये प्रश्न 1 मध्ये म्हटलेलं आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. लंडनमध्ये टिंबटिंबे यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. 4 पर्याय दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर आहे 2, पंजाबमध्ये टिंबटिंबे यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिला आहे, योग्य पर्याय निवडायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. 3च पर्याय आहे, सॉरी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो योग्य जोड्या जुळवा म्हटलेलं आहे. आता जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटमध्ये तुम्हाला तुफान सेना आद्य क्रांतिकारक दिला आहे. ब गटमध्ये तुम्हाला चंद्रशेखर आझाद, GD उर्फ बापू लाड, त्यानंतर आहे वासुदेव बळवंत फडके. तर फक्त जोड्या जुळवायच्या आहेत. त्यानंतर आहे एका वाक्यात उत्तर लिहा. कोणती 2 उत्तर लिहायची आहेत. सुभाष बाबूंनी भारतीय जनतेला कोणते आव्हान केले? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? कमिशनर रॅड याचा वध कोणी केला? हे लिहायचं आहे. हा IMP क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करायची आहेत. गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो नागरिकशास्त्राचा पेपर. नागरिकशास्त्रामध्ये प्रश्न 3 मध्ये म्हटलेलं आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पुन्हा लिहा. कायद्याची निर्मिती टिंबटिंब करते. 4 पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो. अ मध्ये कायदे मंडळ, ब मध्ये मंत्रिमंडळ, क मध्ये न्यायमंडळ, ड मध्ये कार्यकारी मंडळ. तर कोणतं योग्य असेल ते निवडायचं आणि विधान पूर्ण करायचं. त्यानंतर आहे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असतो. अ मध्ये मुख्यमंत्री, ब मध्ये राज्यपाल, क मध्ये राष्ट्रपती, ड मध्ये आहे तुम्हाला सभापती. योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. विद्यार्थी मित्रांनो पुणे जाण्याआधी आत्ताच सांगतोय, PDF पेड आहे आणि ही क्वेश्चन पेपर तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. मोस्ट ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला जसेच्या तसे तुमच्या पेपरमध्ये बघायला मिळतील, द्वितीय घटक चाचणीच्या इतिहास आणि भूगोलच्या. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला आता नवीन वर्षाच्याही शुभेच्छा. आणि विद्यार्थी मित्रांनो कसं आहे की आम्ही तुमच्या वार्षिक म्हणजेच तुमची ॲन्युअल एक्झामिनेशन, सेकंड टर्म एक्झामिनेशन, जिला तुम्ही द्वितीय सत्र म्हणता, तिच्या देखील पेपर टाकणार आहोत 50 मार्कचे. सो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट टाईम व्हिडिओ टाकेल तर तुमच्यापर्यंत ती पोहोचेल. त्यानंतर आहे एका वाक्यात उत्तर लिहा. महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या किती आहे? त्यानंतर दुसरा आहे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाकडून होते? त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो भूगोल. आता भूगोलचा पेपर बघूयात, ज्यामध्ये प्रश्न 4 मध्ये म्हटलेला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पुन्हा लिहा. ज्यामध्ये पहिला आहे, जमशेदपूर येथे टिंबटिंब उद्योगाचे स्थानिकीकरण झालेले आहे. अ मध्ये आता 4 पर्याय दिलेले आहे, लोह पोलाद, कापड निर्मिती, साखर उद्योग. दुसरा आहे, भारतातील टिंबटिंब या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आढळते. केरळ आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे आणि महाराष्ट्र आहे. कोणता आहे ते लिहायचं आहे. कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक बघायला मिळतं? ब मध्ये आहे, पुढील विधाने तपासा व योग्य विधाने दुरुस्त करून लिहा. पहिला आहे, देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहेत. दुसरा आहे, ग्रामसेवक 7/12चा उतारा देतो. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क मध्ये एका वाक्यात उत्तर लिहायचे आहेत. कोणती 2? ज्यामध्ये आहे उद्योग म्हणजे काय याची डेफिनेशन व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर आहे वन क्षेत्रातून कोणकोणती उत्पादने मिळवली जातात. त्यानंतर तिसरं आहे, आयुर्मान म्हणजे काय त्याची डेफिनेशन लिहायची आहे, त्याला व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर भौगोलिक कारण लिहा. कोणते एक भौगोलिक कारण लिहायचं आहे. लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे याचं तुम्हाला कारण लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्रे आवश्यक असते याचं भौगोलिक कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही सेकंड युनिट टेस्ट क्लास 8च्या स्टुडंटसाठी इतिहास आणि भूगोलची प्रश्नपत्रिका होती. ही अगदी महत्त्वाची ठरेल तुम्हाला जर तुम्हीचा अभ्यास केला, आणि मोस्ट ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला जसेच्या तसे बघायला मिळतील. पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि PDFसाठी मास्टर वैभव हिरे ॲप डाउनलोड करा. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर.